नमस्कार. ही बघा आज आपली मच्छी, मोरी मच्छी. तुम्ही ओळखला असेल याला कोण मोरी म्हणतं, कोण मुशी म्हणतं. हे शार्क फिश असतं ना, तेच आहे. लहान लहान असतात ते. ही मच्छी खूप चांगली असते, सगळ्यांसाठी खायला खूप चांगली. लहान मुलांसाठी तर खूपच छान. याच्यामध्ये फक्त एकच काटा असतो, हे बारीक बारीक काटे नसतात. ही आता आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी मी एक वाटण बनवते. त्याच्यासाठी मी हे बघा लसूण घेतले, जवळजवळ 1 कांदा लसणाचा असतो तो, एवढा घेतलेला आहे मी. आणि हे थोडंसं आलं घेतलं आहे 1.5 इंच. आणि त्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात थोड्याशा हिरव्या हिरव्या, आणि कवळ्या आहेत त्या. हे काळी मिरीचे दाणे आहेत थोडेसे, आणि सुकी लाल मिरची जरासे तोडून घेते मी. हे मी 4 घेतलेले आहेत. आपल्याला जास्त तिखट आता याच्यावर मसाला वगैरे घालायचा नाही. हे वाटण आहे त्याच्यातच ती मच्छी करायची आहे. तर आता हे आपण वाटण करून घेऊया. हे पहिलं क्रश करूया, नंतर त्याच्यात पाणी घालून वाटायचं आहे. तर हे मी वाटून घेते आता. हे बघा आलं लसूण आपलं झालं आहे वाटून. हे मी आता एका वाटीत काढून घेते. हे बघा थोडंसं जाडसर असलं तरी चालतं. आता हे एवढंसं आपलं वाटण झालेलं आहे. तर बघा इथे आपली मच्छी, त्याला आता मॅरिनेट करूया. मॅरिनेट काय जास्त नाही मला करायचं आहे, फक्त त्याला थोडीशी हळद लावायची मच्छीला. हे अर्धा टीस्पून मीठ टाकते, थोडंसं लिंबू पिळूया ह्याच्यावरती. अर्धा लिंबू पिळलेला आहे मी याच्यावरती. नंतर आपण जेवताना त्याच्यावरती लिंबू पिळून घेणारच आहोत ना. तर आता थोडंसं हातानेच मी कालवून घेते. कांदा वगैरे फ्राय होईपर्यंत हे छान मॅरिनेट होऊन जाईल आपलं. तर आता हे मॅरिनेट होऊ द्या, तोपर्यंत आता आपण गॅसकडे जाऊया. बघा इथे आपली कढई गरम झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेते. आपलं 4 टेबलस्पून तेल आहे ह्याच्यामध्ये. मी ना 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत. आणि हा कांदा तळल्यानंतर एकदम लहान होईल, कमी होईल तो. चांगला फ्राय करून घेऊया. चांगला याचा गुलाबी रंग आला की मग नंतर मग ते आपली पेस्ट घालूया आलं लसूणची. तर बघा इथे कांदा छान लालसर झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण ती मिरची पेस्ट टाकून घेऊया. त्याच्यापूर्वी आपण थोडंसं ह्याच्यामध्ये हिंग घालूया. मला हिंग आवडतं जेवणामध्ये, असं करते. तर ह्याच्यामध्ये आपण मिरची पेस्ट घालूया, अद्रक लसूण. सध्या मी 3 चमचेच घातलेले आहे. आता मी स्पॅच्युला घेते, नाही याचा आवाज खूप येतो कढईचा. आणि याचा चांगला परतून घेऊया आपण. आहे ती पण पेस्ट मी घालून घेते, जी आपण प्रमाणातच बनवलेली आहे. हे बघा आता आपला छान कांदा आणि हे सर्व एक जीव झालेला आहे. तर आता आपल्या ह्याच्यात मच्छी सोडायला काही हरकत नाही. त्यापूर्वी थोडीशी आपली कोथिंबीर टाकते ह्याच्यामध्ये शिजताना. तर मी काय करणार आहे, मच्छी आणि टोमॅटो एकत्रच टाकणार आहे. टोमॅटो हा टाकलेला आहे, थोडासा परतून घेऊया. टोमॅटोची आपल्याला खीर करायची नाही आहे, ते मच्छीमध्ये पण छान दिसले पाहिजे. चालेल, आता आपण मच्छी पण घालून घेऊया सोबत, मॅरिनेट केलेली आहे. ही त्याच्यावरची कलेजी आहे, त्याच्यामध्ये हे पण छान लागते. तर व्यवस्थित स्वच्छ करायचे. तर आता मी ह्याच्यावरनं 2 मिनटासाठी झाकण ठेवते.
नंतर बघूया थोड्या वेळाने याला. ते बघा आपण झाकण उघडून बघूया जरा. आता ना त्याला पाणी सुटलेलं आहे. तुम्हाला कशी ग्रेव्ही वगैरे पाहिजे थोडंसं असं पाणी टाकू शकता. आपली मच्छी पण शिजली पाहिजे. तर मी काय करते, ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालते. आपल्याला जास्त रस्सा नाही, साधारण बनवायचं आहे. बघा आता याला छान उकळी येऊ दे. गॅस मोठा करते मी, पटापट होईल ते. तर सर्व टाकून झालेलं आहे याच्यामध्ये. फक्त आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. मी मॅरिनेट करताना टाकलं होतं अर्धा टीस्पून मीठ. तर याच्यामध्ये आता अजून मी थोडंसं 1 टीस्पून मी घालते मीठ. बस एवढं झालं मीठ, पुरेसं झालं मीठ. आता याला छान उकळी येऊ दे. तर आता बघा आपली मच्छी छान शिजत आलेली आहे. आता मला एक काम करायचं आहे याच्यामध्ये, ते तुम्हाला दाखवते. तुम्ही कदाचित करत नसाल असं. हा जो कांदा आहे घेतला आहे बघा मी उभा कापून, याच्यावरून टाकूया थोडासा. असं एकदा तुम्ही करून बघा, किती छान वाटतं तो नंतर खायला. आता थोडीशी शिजायची, मी त्याच्यावर हा कांदा शिजून जाईल. अर्धा शिजला तरी हरकत नाही, तो काय मेल्ट व्हायला नको कांदा. खूप छान सुगंध आला आहे मच्छीला. तुम्ही पण करून बघा. त्याच्यात तुम्ही आपलं वाटण पण घालू शकता, कांदा खोबऱ्याचं. मालवणी पद्धतीत आपण बनवतो, किंवा आगरी पद्धतीत सुकं खोबरं वगैरे कांदा भाजून एकदम काळा कांदा करून वगैरे ते वाटण पण तुम्ही घालू शकता. खूप छान होतं याच्याने. झालं आता आपलं 1-2 मिनटात रेडी. तुम्हाला जरा जवळून दाखवते. हे बघा तर बघा हे झालेलं आहे. आता आपण हे वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया. आता हे रेडी झालेलं आहे सर्व करायला. आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग करूया. चिकन वाटते ना, प्लेटमध्ये काढून घेते, सर्विंग प्लेटमध्ये. बघा मी तो उभा कांदा जो चिरून घातला होता ना, तो वरती कसा छान दिसतोय. बघा तर बघा आता टेस्ट टाईम करून बघूया. टेस्ट मस्तपैकी. त्याच्यात थोडासा असा लिंबू पिळूया आपण. छान शिजली मच्छी. हा बघा मच्छीचा काटा, फक्त हा असा एकच काटा असतो, बाकी त्याला बारीक काटे नसतात. तर आता खाऊन बघूया कसं झालं आहे. या जेवायला सगळ्यांनी. वा वा, खूपच छान झाले. तुम्ही पण करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.